मोठा तणाव काही वेळापूर्वी नागपूरमधल्या महाल परिसरात निर्माण झालेला होता। हा तणाव आता काही अंशी निवळलाय, पण हा तणाव पूर्णपणे निवळावा या अनुषंगाने पोलीस प्रयत्न करताना दिसतायत। जो हिंसाचार झालेला होता, दगडफेक जी झाली होती नागपूरच्या महाल परिसरात, त्यामध्ये काही जण जखमी देखील झालेले होते। 2 ते 3 पोलीस कर्मचारी सुद्धा यात जखमी झाल्याची माहिती मिळालेली होती आणि काही नागरिक सुद्धा यात जखमी झाले होते। समाजकंटकांनी काही वाहनं सुद्धा पेटवलेली होती, काही गाड्या देखील पेटवलेल्या होत्या। 2 JCB पेटवल्याची माहिती मिळालेली होती आणि अनेक 4 चाकी गाड्यांची तोडफोड देखील करण्यात आलेली होती। आपल्या सोबत सध्या भाजपचे आमदार अतुल भातखळकर आहेत फोन लाईनवरनं। अतुलजी, नागपूरमधली परिस्थिती आता हळूहळू निवळतीये, पण एकंदरीतच या सगळ्या तणावाच्या परिस्थितीच्या अनुषंगाने आपली पहिली प्रतिक्रिया? नाही, मुळामध्ये खरं तर असा काही तणाव बिणाव निर्माण होण्याची आवश्यकता नव्हती। कारण ही वस्तुस्थिती आहे की औरंगजेबाच्या थडग्यावरनं कबरीवरनं गेले काही दिवस महाराष्ट्रात विधानसभेच्या बाहेर चर्चा मागण्या चालू आहेत। अर्थात पोलीस या प्रकरणाचा पूर्ण तपास करतील की नक्की हे कोणी केलंय, का केलंय। आणि मी एवढंच या निमित्ताने सांगेन की पोलीस कायद्यानुसार कठोरातली कठोर कारवाई जे कोणी समाजकंटक असतील त्यांच्यावर 100% करतील, एवढंच या निमित्ताने सांगतो। अतुलजी, मात्र कायदा सुव्यवस्थेला आव्हान दिलं गेलं मुख्यमंत्र्यांच्याच नागपुरात, आणि आपल्याला माहिती आहे की सकाळी झाला होता तो सगळा आंदोलनाचा भाग आणि आता त्याचे पडसाद रात्री उमटताना दिसतायत, त्याबद्दल काय वाटतं? नाही, म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं की पोलीस याचा तपास करतील। या संदर्भात पोलीस योग्य ती पावलं उचलत आहेत, उचलतील आणि याची सगळी चौकशी पण होईल की जो कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करतोय त्याला कठोरातली कठोर शिक्षा केली जाईल। ठीक आहे अतुलजी, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।